हंपीतील तुंगभद्रा नदीकाठी असलेलं हे ठिकाण म्हणजे चिंतामणी मठ. श्री शंकराचार्य हे जेव्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे आले तेव्हा त्यांनी येथे काही काळ वास्तव्य केलं आणि या मठाची स्थापना केलेली. या मठात चिंतामणी शंकराची मूर्ती तसेच नदीकाठी श्रीकृष्णदेवराय यांची समाधी आहे. ह्या जागेला पौराणिक महत्त्व पण आहे. रामायणात किष्किंधा हे नाव होतं या भागाचं. या भागातच श्रीराम, लक्ष्मण आणि वानरसेनेची पहिल्यांदा भेट झाल्याचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे वाली व सुग्रीव ह्यांच्या युद्धामध्ये रामाने वालीवर जो बाण मारलेला तो ह्याच जागेतून असं सांगितलं जातं आणि त्याच ठिकाणी आजही रामाचे पावलांचे ठसे आहेत. खरं तर इथे माहिती असणं म्हणजे माहितीचे बोर्ड असणं फार गरजेचं होतं, पण दुर्दैवाने ते इकडे नाही आहेत. तिकडच्या स्थानिकांकडनं विचारून ही माहिती थोडीफार मी गोळा केलेली आहे. आता आपण त्या गुहेत जातो आहे. तिथे आत्ताची परिस्थितीनुसार ना ही फार जी मोठी मोठी दगडं आहेत एकमेकांना आधारावरती उभी आहेत, ही कोणी उभी केलेली नाही आहेत. प्रभू श्रीराम आणि वानरसेनेची भेट झाल्याचं प्रतीक म्हणून ह्या एका दगडावरती हे एक भित्तिचित्र काढलेलं आहे. ज्यांना रामायण कधी घडलंच नाही किंवा ती फक्त एक भाकडकथा वाटते ना, त्यांनी खरंच एकदा हंपीतील ह्या भागामध्ये भेट द्यावी, जेणेकरून तिकडच्या ज्या गोष्टी आहेत त्या आजही साक्ष देतात की खरोखर रामायण घडलेलं आहे, प्रभू श्रीराम यांनी अवतार घेतलेला आहे. खरंच ह्या भागाला एकदा सगळ्यांनी नक्की भेट द्यावी अशी माझी विनंती आहे. आता तुम्हाला दिसतील त्या आहेत रामाच्या पायाचे ठसे. आजही ते तिथे तसेच आहेत त्या दगडावरती.